आपण पाहताय भारताने पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक केलाय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर 9 मोठे हल्ले करण्यात आलेले आहेत। तर हा मोठा एअर स्ट्राईक भारताकडून करण्यात आलेला आहे। पाकिस्तानात भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेला आहे। 9 ठिकाणी भारताकडून हवाई हल्ला करण्यात आलाय। दहशतवादी तळ जे आहेत ते नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। पहलगाम मधील हल्ल्याचा भारतानं बदला घेतलाय। रात्री 1:30च्या सुमारास भारतानं हा हल्ला केलेला। रात्री 12:30 वाजल्यापासून भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक करण्यात आला आणि याच्यामध्ये 9 दहशतवादी तळ हे नेस्तनाबूत उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। 4 मदरशांवर देखील अझहरचा हल्ला करण्यात आलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार न करता भारतीय लष्कराकडून ही यशस्वी कारवाई करण्यात आली। भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरने 3 दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना हादरा दिलाय। जैश ए मोहम्मदच्या संस्थापकाचं बहावलपूरमधलं हेडक्वार्टर नेस्तनाबूत करण्यात आलंय। लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईदच्या मुरिदके इथलं मुख्यालयही भारतीय सेनेनं उद्ध्वस्त केलंय आणि हिजबुलचा प्रमुख सलाहुद्दीनच्या सियालकोट मधल्या छावण्याही आल्या आहेत। तो 12:45 का टाइम था, तो हम सोए हुए थे। एक ड्रोन आया और सीधा वो उसकी थोड़ी सी हाइट ऊपर थी। उसके बाद 3 ड्रोन आए हैं। वो तीनों का ताकुब मस्जिद थी, उन्होंने मस्जिद पर हमला किया, जिससे मस्जिद का सेन, मस्जिद के आगे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिस और उसके आगे मस्जिद की छत वो सारी तबाह हो गई थी। और एक अफराद था, वो अपनी ड्यूटी पे छत पे बैठा हुआ था, वो इसके शहीद हो गया। तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर 9 मोठे हल्ले रात्री 12:30च्या सुमारास करण्यात आले। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानवर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। भारताने सर्व मित्र देशांना हल्ल्याची माहिती दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। प्रत्येक अपडेट सर्वप्रथम TV9 मराठीवर। राफेल विमानांनी लष्करावर स्काल्प क्षेपणास्त्र जे आहेत ते डागलेली आहेत। मसूद अझहरच्या दहशतवादी ठिकाणांवर भारताकडून हल्ले करण्यात आले आणि पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचाही वापर झालेला आहे।